जब जॉब चाहिए सरकारी तो इंडिया करे अड्डा 24/7 पर तैयारी। अड्डा 24/7 इंडिया नंबर ऐप। जब जॉब चाहिए सरकारी तो इंडिया करे अड्डा 24/7 पर तैयारी। अड्डा 24/7 इंडिया नंबर ऐप। जब हॅलो ऑल, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी आपणा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. गाईज, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरतीविषयी आपण परिपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, झोन वाईज रिक्रुटमेंट ऑफ मॅनेजमेंट ट्रेनीज अँड मॅनेजर्स इन फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ही जी भरती आहे ती कशा पद्धतीने आहे, कुठल्या कुठल्या पदांसाठी आहे, किती जागा आहेत झोन वाईज, ते आपण इथे बघायला सुरुवात करूयात. बघा, मॅनेजमेंट ट्रेनी अँड मॅनेजर्स पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. तर जे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड, एज, एक्सपिरियन्स, ठीक आहे, कोण कोण एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत ते पूर्ण इन्फॉर्मेशन आपण इथे बघूयात. बघा, पोस्ट ऑफ मॅनेजर जनरल डेपोट मुवमेंट अकाउंट्स टेक्निकल सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॅन्डिडेट्स जे आहेत विल बी सिलेक्टेड ॲज मॅनेजमेंट ट्रेनिंग अँड विल अंडरगो ट्रेनिंग फॉर 6 मंथ्स. आता जे स्टायपेंड त्यांना दिलं जाईल ॲट द रेट ऑफ 40,000 पर मंथ ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड दिलं जाईल. ठीक आहे. यांचा पे स्केल जो दिलेला आहे बघा, 40,000 टू 1,40,000 हा पे स्केल या ग्रेडला दिलेला आहे. चला, तर झोन वाईज अँड पोस्ट वाईज वॅकन्सीज ज्या आहेत त्या आता इथे आपण बघूयात. पहिलं झोन दिलेलं आहे नॉर्थ झोन. आता नॉर्थ झोनमध्ये बघा कुठल्या कुठल्या पदासाठी किती जागा आहेत ते एकदा बघून घेऊयात. बघा, मॅनेजर जनरल टोटल एक जागा नॉर्थ झोनसाठी सांगतो मी. मॅनेजर डेपोट पोस्ट कोड बी दिलेला आहे, टोटल 2 जागा आहेत. मॅक्झिमम एज लिमिट दिलेला आहे बघा 28 इयर्स. ओके. मॅनेजर मुवमेंट 2 जागा, मॅनेजर अकाउंट्स 3 जागा, मॅनेजर टेक्निकल 3 जागा, मॅनेजर सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यासाठी बघा आपण जर बघितलं तर इथे ओके ओके. अच्छा गाईज, मी इथे टोटल जे सांगायचं बघा, मॅनेजर ग्रेड जनरल जे पोस्ट कोड ए दिलं आहे त्याच्यामध्ये टोटल एक जागा आहे. मॅनेजर डेपोटमध्ये 4 जागा आहेत आणि इथे PWD कॅन्डिडेटसाठी 2 जागा आहेत. थोडंसं रेक्टिफिकेशन करतो आहे, 28 वर्ष मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे. ठीक आहे. मॅनेजर मुवमेंटसाठी टोटल जागा दिलेल्या आहेत 5 आणि PWD कॅन्डिडेटसाठी 2 जागा इथे आहेत राखीव. त्याचप्रमाणे मॅनेजर अकाउंट्ससाठी टोटल आहेत 14 जागा आणि PWDसाठी 3 जागा. त्यानंतर मॅनेजर टेक्निकलसाठी बघा टोटल 9 जागा आहेत, PWD कॅन्डिडेटसाठी 3 जागा. मॅनेजर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 3 जागा टोटल आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग PWDसाठी 0 जागा आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी देखील PWDमध्ये 0 जागा आहेत आणि टोटल इथे 1 जागा आपल्याला दिली आहे अनरिझर्व कॅटेगरीमध्ये. मॅनेजर हिंदी 1 जागा आहे आणि मॅनेजर बघा हिंदीला 1 जागा आहे, ते आपल्याला इथे बघितले. तर अशा पद्धतीने टोटल आपल्याला इथे जे समांतर आरक्षणामध्ये 38 जागा आणि PWDमध्ये 11 जागा, तर अशा या जागा आपल्याला नॉर्थ झोनमध्ये बघायला भेटल्या. साऊथ झोनमध्ये ज्या जागा दिलेल्या आहेत त्या इथे आपण बघून घेऊयात. बघा, साऊथ झोनमध्ये ज्या जागा दिल्यात त्या कशा पद्धतीने दिलेत बघा, ही ॲडव्हर्टाइजमेंट आता बघूयात आपण. मॅनेजर जनरल कॅटेगरीमध्ये टोटल 5 जागा दिलेल्या आहेत. साऊथ झोनचं आपण इथे सांगतोय. मॅनेजर डेपोट 2 जागा, अकाउंट्स मॅनेजर 2 जागा, मॅनेजर टेक्निकल 4, मॅनेजर सिव्हिल इंजिनिअरिंग 2 आणि मॅनेजर हिंदी 1, अशा टोटल 16 जागा दिल्यात. PWD कॅटेगरीमध्ये कुठल्याही बघा इथे साऊथ झोनमध्ये एकही जागा नाही आहे. चला, वेस्टर्न झोन बघूयात आपण. वेस्ट झोन जर बघायचं झालं तर बघा, आपला जो महाराष्ट्र जो आहे तो आपला वेस्ट झोनमध्ये येत असेल. तर महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत ते आपल्याला इथे क्लिअरली बघायला भेटतील. बघा, मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. मॅनेजर जनरल बघा, पे स्केल असणार आहे 40,000 ते 1,40,000. पे स्केल सर्वांचं सेम आहे प्रत्येक पोस्टचा. मॅक्झिमम एज लिमिट देखील बघा सेम दिलेलं आहे, 1 ऑगस्ट 2022पर्यंत 28 वर्ष पूर्ण झालेली. बघा, जर 28पेक्षा जास्त नसावेत हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. आता मॅनेजर जनरलमध्ये SC कॅटेगरीसाठी 1, अनरिझर्वसाठी 2, तर अशा एकूण 3 जागा आहेत. मॅनेजर डेपोटसाठी बघा OBC 1, EWS ॲक्ट 1 आणि अनरिझर्व 4, अशा 6 जागा आहेत. मॅनेजर अकाउंट्ससाठी ST कॅटेगरी 2, EWS 1 आणि टोटल 5 जागा आहेत. मॅनेजर टेक्निकलसाठी SC 1, ST 3 आणि
अनरिझर्व कॅटेगरी 2, तर अशा टोटल 6 जागा आहेत. तर अशा पद्धतीने आपण जर एकूण बघितलं तर एकंदरीत आपल्याला 20 जागांसाठी ही भरती महाराष्ट्रातून होताना आपल्याला बघायला भेटते. वेस्ट झोन जो आहे तो महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेबल आहे. वेस्ट झोनमध्ये बाकी पण राज्य येणार आहेत, परंतु महाराष्ट्र आपण जो आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही 20 जागा अशा इथे आपल्याला आहेत असं आपण इथे कन्सिडर करतो आहे. ठीक आहे. PWD कॅटेगरीमध्ये कुठल्याही जागा नाही आहेत. आता वेस्टर्न झोनमध्ये कुठले कुठले राज्य येणार आहेत ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, डोंट वरी. ठीक आहे. ईस्टर्न झोन जो आहे त्याच्यामध्ये बघा मॅनेजर जनरलसाठी 1 जागा, मॅनेजर डेपोटसाठी 2 जागा, मॅनेजर मुवमेंट 1, मॅनेजर अकाउंट्स 10, मॅनेजर टेक्निकल 7, तर अशा 21 जागा आहेत. PWD 3 जागा. नॉर्थ ईस्ट झोन जो आहे, नॉर्थ ईस्ट झोन यामध्ये मॅनेजर जनरल 9 जागा, मॅनेजर डेपोट 1 जागा, मॅनेजर अकाउंट्स 4, PWBD 2 जागा, मॅनेजर टेक्निकल 2 जागा, मेकॅनिकल सिव्हिल इंजिनियर मॅनेजर 1 जागा, मॅनेजर हिंदी 1 जागा. अशा पद्धतीने टोटल 18 जागा आणि PWBDसाठी 2 जागा, तर 20 जागा इथे आहेत. तर हे झालं आपलं पूर्ण इन्फॉर्मेशन. ठीक आहे. अच्छा काही आता आपण जे झोन वाईज जे इन्फॉर्मेशन आहे ते देखील पुढे आपण बघणारच आहोत, डोंट वरी. बघा आता इथे क्वालिफिकेशन आपण इथे बघूयात. एक्सपिरियन्स ॲज ऑन 1 ऑगस्ट 2022 मध्ये बघा मॅनेजर जनरल कॅटेगरीसाठी आता सर्व झोनसाठी सेम इथे क्वालिफिकेशन असणार आहे. ग्रॅज्युएट डिग्री और इक्विवेलेंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड यूनिवर्सिटी विथ मिनिमम 60% मार्क्स और CA ICWA और CS. ठीक आहे. आणि SC ST PWBD जी कॅटेगरी जी आहे त्यामध्ये कॅन्डिडेट जे असणार आहे त्यांना मिनिमम पर्सेंटेज 55% इन्स्टेड ऑफ 60 दिलेलं आहे. ठीक आहे. हे आपल्याला बघा 60% आपल्याला जनरल आणि जे OBC वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी लागत आहेत, परंतु SC ST PWBD जे आहेत त्यांच्यासाठी मात्र 55% लागतील, हे लक्षात घ्या. मॅनेजर डेपोट आता ग्रॅज्युएट डिग्री 60% मार्क्स असणं गरजेचं आहे किंवा CA ICWA CS हे असणं गरजेचं आहे. मॅनेजर मुवमेंट बघा 60% सहित डिग्री क्वालिफाय केलेली असणं गरजेचं आहे. आता मॅनेजर अकाउंटसाठी डिफरंट या ठिकाणी क्वालिफिकेशन दिले ते आपण एकदा बघून घेऊयात काय दिले. बघा असोसिएट मेंबरशिप ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया, द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. तर अशा पद्धतीने हे असोसिएट मेंबरशिप असणं गरजेचं आहे. किंवा BCom फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. आता BCom प्लस काय पाहिजे बघा, फुल टाईम जो ग्रॅज्युएट जो आहे पोस्ट ग्रॅज्युएट फुल टाईम MBA इन फायनान्स किंवा डिप्लोमा ऑफ मिनिमम 2 इयर्स रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. ठीक आहे. चला. किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पार्ट टाईम MBA इन फायनान्स डिप्लोमा ऑफ मिनिमम 3 इयर्स ड्युरेशन रेकग्नाइज बाय UGC और AICT. किंवा पोस्ट ग्रॅज्युएट MBA फायनान्स डिग्री अँड डिप्लोमा बाय डिस्टन्स एज्युकेशन मोड रेकग्नाइज बाय UGC AICT DEC जॉईंट कमिटी. ठीक आहे. हे मॅनेजर अकाउंटसाठी झालं. आता जे मॅनेजर टेक्निकल जे आहे त्याच्यासाठी काय पाहिजे, जे क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा. टेक्निकलसाठी BSc इन ॲग्रिकल्चर फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा BTech डिग्री किंवा BE डिग्री जी आहे ती फूड सायन्स फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूशन अप्रूव्ड बाय AICT किंवा BTech डिग्री जी आहे फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड फूड टेक्नॉलॉजी और फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी और फूड प्रोसेस इंजिनियरिंग और फूड प्रोसेसिंग और फूड प्रिझर्वेशन टेक्नॉलॉजी फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा BTech इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा BTech इन बायोटेक्नॉलॉजी और इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी और बायोकेमिकल इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. हे आपल्याला कशासाठी पाहिजेत तर बघा मॅनेजर टेक्निकलसाठी. आता नेक्स्ट दिले आपल्याला मॅनेजर सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याच्यासाठी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे. मॅनेजर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी बघा डिग्री पाहिजे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाली, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाली. ठीक आहे. आणि मॅनेजर हिंदी जे आहे त्याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे ते आपण इकडे बघूयात. बघा मास्टर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ हिंदी हिंदी विथ इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट ॲट द डिग्री लेवल. दुसरं दिलं आहे मास्टर डिग्री ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी और इक्विव्हॅलंट इन इंग्लिश विथ हिंदी. बघा इंग्लिशमध्ये आणि विथ हिंदी सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल पाहिजे. नेक्स्ट दिलं किंवा मास्टर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ हिंदी अँड इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट
ॲट द डिग्री लेवल, हे मॅनेजर हिंदीसाठी पाहिजे. अँड मास्टर डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इक्विवलेंट इन एनी सब्जेक्ट विथ इंग्लिश मीडियम अँड हिंदी ॲज अ सब्जेक्ट ॲट द डिग्री लेवल पाहिजे, किंवा मास्टर डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इक्विवलेंट इन एनी सब्जेक्ट विथ हिंदी मीडियम अँड इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट ॲट द डिग्री लेवल. बघा कुठल्याही बघा सब्जेक्टमधून हिंदी मीडियममधून डिग्री मास्टर डिग्री केलेली असावी आणि इंग्लिश सब्जेक्ट एक डिग्री लेवलला असणं गरजेचं आहे. अँड याच्यासोबत आता हे तर आपल्याला ऑप्शनल दिले होते, परंतु याच्यासोबत कंपल्सरी बघा 5 years एक्सपिरियन्स ऑफ टर्मिनोलॉजिकल वर्क इन हिंदी अँड ऑल ट्रान्सलेशन वर्क फ्रॉम इंग्लिश टू हिंदी और वाईस वर्सा, म्हणजे इंग्लिश टू हिंदी अँड हिंदी टू इंग्लिश, प्रेफरेबली ऑफ टेक्निकल ऑर सायंटिफिक लिटरेचर. ठीक आहे, किंवा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग और रिसर्च रायटिंग और जर्नलिझम इन हिंदी. आणि डिझायरेबल काय असणार आहे बघा, नॉलेज ऑफ संस्कृत और मॉडर्न इंग्लिश लँग्वेज, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स अँड एक्सपिरियन्स ऑफ ऑर्गनायझिंग हिंदी क्लासेस और वर्कशॉप फॉर नोटिंग अँड ड्राफ्टिंग. हे या ठिकाणी डिझायरेबल आपल्याला दिलेलं आहे. ओके, चला आता इथे नोट एक दिलेले आहेत बघा, नोट काहीतरी दिले ते आपण एकदा बघून घेऊयात. बघा, अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय इन एनी वन झोन ओनली, केवळ एका झोनमधून अप्लाय करू शकतो, आयदर नॉर्थ झोन और साऊथ झोन और ईस्ट झोन और वेस्ट झोन और नॉर्थ ईस्ट झोन ॲज पर द वॅकन्सीज. बघा 5 झोन दिलेत आपल्याला, त्यांच्यापैकी कुठल्याही एका झोनमध्येच अप्लाय करू शकतो. ठीक आहे, अच्छा बघा काय दिलं आहे, अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर एनी वन ऑफ द पोस्ट कोड ABCDEFG अँड H इन द ऑप्टेड झोन ओनली. जो कुठला तुम्ही झोन ऑप्ट करणार आहे त्याच्यामध्ये ABCD पैकी कुठल्याही एक पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, आता रिलॅक्सेशन जे आहे, जर आपण बघितलं 28 वर्ष आपल्याला एज लिमिट दिलं होतं, काही ठिकाणी 35 वर्ष होतं, तर त्याच्यामध्ये बघा SC ST कॅन्डिडेट्स अँड OBC कॅटेगरी जे आहेत त्यांना मिनिमम 5 years अँड 3 years रिस्पेक्टिव्हली काय भेटणार आहे, रिलॅक्सेशन असेल. म्हणजे SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन असेल. ठीक आहे, जे डिपार्टमेंटल जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 50 वर्षाचं बघा हायर एज लिमिट 50 वर्ष म्हणजे 15 years ठेवले जातील. द अप्पर एज लिमिट रिलीज बाय 10 years फॉर PWBD. आता त्याच्यामध्ये जर SC ST असेल तर 15 वर्ष, OBC असेल तर 13 वर्षाचं रिलॅक्सेशन असेल. ठीक आहे, हे झालं आपलं एज रिलॅक्सेशन बाबतची इन्फॉर्मेशन आपण इथे बघितली. आता सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीची असेल ते आपण इथे समजून घेऊयात. बघा, मॅनेजर जनरल डेपोट मुवमेंट अकाउंट्स टेक्निकल सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग. द सिलेक्शन प्रोसेस जे आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट, इंटरव्ह्यू अँड ट्रेनिंग असे ही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. 3 स्टेजेस, ऑनलाईन टेस्ट होईल, नंतर इंटरव्ह्यू होईल, नंतर ट्रेनिंग होईल. मॅनेजरसाठी बघा मॅनेजर हिंदी, द सिलेक्शन प्रोसेस कन्सिस्टिंग ऑफ ऑनलाईन टेस्ट अँड इंटरव्ह्यू. त्यांच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट होईल आणि इंटरव्ह्यू होईल. तर असे या 2 स्टेजमध्ये मॅनेजर हिंदीचे सिलेक्शन होणार आहे. आता जे ऑनलाईन टेस्ट जे होणार आहे फेज 1 अँड फेज 2चे एक्झाम जे आहेत, 2 एक्झाम्स होतील, तर ते कशा पद्धतीचे असतील ते एकदा बघून घेऊयात. बघा, द ऑनलाईन टेस्ट ऑफ फेज 1 शॉल बी कॉमन रिस्पेक्टिव्ह ऑफ द पोस्ट. तर स्ट्रेस स्ट्रक्चर जो आहे तो कसा आहे बघा. बघा, आपल्याला 100 क्वेश्चन्स दिले जाणार आहेत, 100 मॅक्झिमम मार्क्स असणार आहेत. आता ड्युरेशन असणार आहे 60 मिनिट्सचा. इंग्लिश जे आहे ते बायलँग्वेज होणार आहे, इंग्लिश आणि हिंदी. तर इंग्लिश लँग्वेज 25 प्रश्न 25 मार्क्स, रिजनिंग एबिलिटी 25 क्वेश्चन 25 मार्क्स, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 25 मार्क्स आणि जनरल स्टडीज 25 क्वेश्चन 25 मार्क्स. आणि प्रत्येक सेक्शन वाईज जर आपण टायमिंग बघितलं तर आपल्याला 15 मिनिटाचं टायमिंग दिलं जाणार आहे. इंग्लिश हिंदी असं बायलँग्वेज हे काय असतील एक्झाम असेल. ठीक आहे, हे झालं आपलं फेज 1चे. आता फेज 2मध्ये काय दिलं आहे ते आपण इथे बघूयात. बघा, आपल्याला इथे पोस्ट कोड A to H दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पेपर्स बघा, पहिला दिला आहे नंबर ऑफ पेपर्स, पेपर 1 ओनली. कशासाठी आहे तर मॅनेजर जनरल, मॅनेजर डेपोट, मॅनेजर मुवमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर पेपर 1 अँड पेपर 2 बघा कोणासाठी आहेत, मॅनेजर अकाउंट्स टेक्निकल सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग यांच्यासाठी पेपर 1 पेपर 2 असणार आहेत. ठीक आहे, नेक्स्ट दिलं आहे मॅनेजर हिंदी, पेपर 3 अँड पेपर 4 असेल. तर कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द कोड H म्हणजे मॅनेजर हिंदी विल अपियर इन पेपर 3 टू बी फॉलोड बाय पेपर 4. पेपर 3 अँड पेपर 4 असेल. ऑनलाईन टेस्ट फॉर पेपर 3 अँड पेपर 4. तर अशा पद्धतीने हे फेज 2चे जे ऑनलाईन टेस्ट जे असणार आहे त्याच्यामध्ये किती पेपर्स असतील, कुठले कुठले असतील ते आपल्याला इथे दिलेलं आहे. ठीक आहे, पेपर 1 कॉमन आहे, पोस्ट ABCDF आणि Gसाठी. आणि नोट दिली आपल्याला बघा, ऑनलाईन टेस्ट फॉर पेपर 1 अँड पेपर 2 अँड पेपर 3 अँड पेपर 4 शाल हेल्ड इन सिंगल सिटिंग. एकाच सिटिंगमध्ये हे 4 पेपर्स होतील.
आता काय काय असणार आहे त्या पेपर्समध्ये ते आपण एकदा इथे बघून घेऊयात. पेपर 1 120 मार्काचं असेल. ठीक आहे, 90 मिनिटाचं टायमिंग दिलं जाईल. कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग इथे फेज 2 मध्ये नाही आहे, ते क्लिअरली इथे आपल्याला दिलेलं आहे. आता पोस्ट स्पेसिफिक जो पेपर 2 आहे जो फेज 2 मध्ये तो 60 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. 60 मिनिट्सचा टाईम दिलं जाणार आहे. 120 मार्क्स असते. एका क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत पेपर 2 मध्ये फेज 2 साठी. चला आता पेपर 3 जे ओनली फॉर द पोस्ट ऑफ मॅनेजर हिंदीसाठी असणार आहे. 120 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. 90 मिनिटाचा टाईम असेल. आणि पेपर 4 जो आहे ओनली फॉर द पोस्ट ऑफ मॅनेजर हिंदी, तर याच्यामध्ये 90 मिनिटाचा टाईम असेल, ज्यामध्ये पॅसेज ट्रान्सलेशन फ्रॉम हिंदी टू इंग्लिश, पॅसेज फॉर ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू हिंदी, एक एसी असेल हिंदीमध्ये आणि एक प्रिसाइज रायटिंग असेल इंग्लिशमध्ये. एच क्वेश्चन कॅरीज 30 मार्क्स, म्हणजे टोटल असे 4 प्रश्न जे आहेत त्यांना 120 मार्क्स असतील. कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे गाईज, हे देखील इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर पूर्ण फेज 1 फेज 2चे जे पेपर आहेत ते आपण इथे बघितलेले आहेत. ओके, तर पेपर 1 ड्युरेशन जो असणार आहे तो 90 मिनिट्सचा असेल. 120 मार्क्स असणार आहेत. बघा, जनरल, डेपोट, मूवमेंट, अकाउंट, टेक्निकल, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 25 मार्क्स, 20 मिनिटाचं ड्युरेशन असेल. रिजनिंग एबिलिटी 25 क्वेश्चन 25 मार्क्स, 20 मिनिटाचं ड्युरेशन असेल. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 25 मार्क्स, 20 मिनिटाचं ड्युरेशन असेल. आणि जनरल स्टडीजमध्ये 45 क्वेश्चन 45 मार्क्स, तर 30 मिनिट्सचा टाईम असेल. तर असं 120 क्वेश्चन 120 मार्क्स, 90 मिनिटाचा टायमिंग हे आपल्याला इथे दिलेलं आहे. ठीक आहे, तर गाईज बघा, पेपर पॅटर्न जो आहे तो कशा पद्धतीने असेल, कशासाठी असेल, कशा पद्धतीचा हा पार्ट असणार आहे तो आपण बघून घेतलेला आहे. तर पेपरचा पार्ट आपल्याला इथे दिलेलाच आहे. बघा, इथे सिलेबस आपल्याला थोडं दिलेला आहे, तो एकदा तुम्ही नोटिफिकेशनमध्ये जरूर बघून घेऊ शकता. पेपर 3 जो आहे तो 120 मार्काचा आता जो आहे तो त्याचा एकदा आपण पॅटर्न बघून घेऊयात. जो पेपर 3 होणार आहे तो बघा, जनरल हिंदी 20 क्वेश्चन 20 मार्क्स, 20 मिनिटाचा टाईम. जनरल इंग्लिश 20 क्वेश्चन 20 मार्क्स, 20 मिनिटाचा टाईम. जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्क्स, 10 मिनिटाचा टाईम. जनरल इंटेलिजन्स 20 क्वेश्चन 20 मार्क्स, 20 मिनिटाचा टाईम. कम्प्युटर अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्क्स, 10 मिनिटाचा टाईम. करंट अफेअर्स 20 क्वेश्चन 20 मार्क्स, 10 मिनिटाचा टाईम. असे 120 प्रश्न 120 मार्कासाठी 90 मिनिटाचा टाईम पेपर 3साठी असेल. पेपर 4 जो आहे तो आपण बघितलेलाच आहे. ट्रान्सलेशन हिंदी टू इंग्लिश, इंग्लिश टू हिंदी. 2 प्रश्न हे झाले. इसे रायटिंग हिंदीमध्ये आणि एक आहे प्रिसाइज रायटिंग इंग्लिशमध्ये. तर असे प्रत्येकी 30 क्वेश्चन्स प्रत्येकी 30 मार्क्स 4 क्वेश्चन्स, म्हणजे 120 मार्कासाठी हा पेपर 4 होणार आहे मॅनेजर हिंदीसाठी. ठीक आहे, चला, तर हे देखील पूर्ण पार्ट जो आहे तो आपण इथे बघितलेला आहे. आता गाईज, हे जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी जे तुम्हाला फॉर्म फिल करायचं आहे, तर ऑफिशियल वेबसाईट आहे आपली https://fci.gov.in. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे जाऊन आपल्याला बघा फॉर्म फिल करता येणार आहे. ठीक आहे, तर गाईज जे ट्रेनिंग जे आहे ते ट्रेनिंगबद्दलची माहिती एकदा आपण बघून घेऊयात. बघा, ट्रेनिंगबद्दल जे सांगितलं आहे, मॅनेजमेंट ट्रेनिंग इज अ पार्ट ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस विच कॅरीज अ वेटेज ऑफ 10%. जे ट्रेनिंग हा मॅनेजमेंट ट्रेनिंगचा पार्ट आहे, जो 10%चा वेटेज आहे त्याला. कॅन्डिडेट सिलेक्टेड ॲज मॅनेजमेंट ट्रेनिंग, मग कुठलं डिपार्टमेंट असेल, जनरल, डेपोट, मूवमेंट, अकाउंट्स, टेक्निकल, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, विल अंडरगो 6 months ट्रेनिंग. 6 महिन्याची ट्रेनिंग असेल. ओनली कन्सॉलिडेटेड स्टायपेंड विल बी पेड टू देम. किती असणार आहे? 40,000 पर मंथ. ठीक आहे, ऑन कम्प्लिशन ऑफ 6 month ट्रेनिंग जे असणार आहे, दे विल बी कन्सिडर्ड फॉर ॲब्झॉर्प्शन इन द कॉर्पोरेशन ॲज मॅनेजर्स इन द IDA पे स्केल ऑफ ₹40,000 to 1,40,000. तर या पे स्केलवर तुम्हाला नंतर मॅनेजर पोस्टवर घेतलं जाणार आहे. ठीक आहे, तर बघा, हे पूर्ण माहिती जी आहे ते मी तुम्हाला दिली आहे. कुठल्याही एका झोनमधून तुम्ही इथे ॲप्लाय करू शकता. fci.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला ॲप्लाय करायचं आहे गाईज. कॉल लेटर जे आहे ते एक्झामच्या 10 दिवस आधी जवळपास आपल्याला बघायला भेटेल, डाउनलोड करता येतील. ठीक आहे, तर ऑफिशियल वेबसाईट जी आहे fci.gov.in या संकेतस्थळावर जाऊन गाईज आपण जे फॉर्म्स जे आहेत ते फिल करू शकता. आणि काही जर कंप्लेंट्स असेल किंवा काही ग्रेव्हन्सेस असतील तर तुम्ही https://cgrs.ibph.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पाहू शकता. क्लिअर, तर गाईज जे रिक्वायरमेंट्स आहेत, काय क्वालिफिकेशन्स पाहिजेत, कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, ठीक आहे, ते मी तुम्हाला इथे शो केलेलंच आहे. एकदा मी तुम्हाला बघा, महाराष्ट्र स्टेटमध्ये
कुठे कुठे इथे सेंटर्स असतील ते मी तुम्हाला सांगतो. एक्झाम सेंटर्स बघा, महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन आणि नागपूर, अमरावती, नांदेड, पुणे या ठिकाणी काय असतील तर फेज 1चे एक्झाम सेंटर्स असतील. फेज 2चे एक्झाम सेंटर्स बघा महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे असणार आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन आणि पुणे एवढ्याच ठिकाणी फक्त फेज 2च्या एक्झाम ज्या आहेत त्या घेण्यात येतील. ठीक आहे, तर हे क्लिअर झालं असेलच प्रत्येकाला. तर काही जे आपला जो वेस्ट झोन जो आहे त्याच्यामध्ये काय काय येईल ते एकदा मी तुम्हाला इथे सांगतोय बघा. आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये जागा आपण 20 बघितल्यात बघा. वेस्ट झोनमध्ये 20 जागा आहेत. तर छत्तीसगड, दादरा अँड नगर हवेली, दमन अँड दीव, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या स्टेटसाठी तो वेस्टर्न झोन आहे ज्यामध्ये 20 जागा आपण बघितलेल्या आहेत. ओके, तर काही जे विद्यार्थी आहेत ते या भरतीसाठी एलिजिबल आहेत ते फॉर्म फिल करू शकतात. fci.gov.in या संकेतस्थळाला व्हिजिट करायचं. ॲप्लिकेशन फीज जी असणार आहे ती असणार आहे 800 रुपये फॉर बघा जे जनरल OBC अँड EWS कॅटेगरीमध्ये असणार आहे त्यांच्यासाठी. SC ST PWD आणि वुमेन कॅन्डिडेट जे आहेत एक्झेम्प्टेड फ्रॉम द पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज. यांना कुठल्याही प्रकारचे पेमेंट फीज म्हणजे जो नाही आहे ॲप्लिकेशन फीज नाही आहे. ठीक आहे, तर बाकी कॅन्डिडेटसाठी 800 रुपये फीज असेल गाईज, हे देखील लक्षात घ्या. आता जे प्रोसिजर जे आहे ते ऑनलाईन बघा. पेमेंट ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे 27 ऑगस्ट 2022 पासून 26 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन करू शकता. पेमेंट फीज करू शकता. डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड तुम्ही करू शकता. ओके, तर काही डेट्स ज्या आहेत त्या देखील मी इथे तुम्हाला शो केलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही जी परिपूर्ण माहिती जी आहे ती मी इथे तुम्हाला सांगितली आहे. बघा, तुम्हाला फोटो लागेल, सिग्नेचर लागेल, थंब इम्प्रेशन आणि प्लस डिक्लेरेशन या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला अपलोडिंग करावं लागणार आहे. डिक्लेरेशन दिले बघा, इथे तुमचं नेम येईल. Hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required. हे तुम्हाला एका व्हाईट पेपरवर ब्लॅक पेनने लिहून तुम्हाला ते स्कॅन करून ते देखील अपलोड करायचं. बघा, लेफ्ट थंब इम्प्रेशन जो आहे तो देखील तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे. फोटो अँड सिग्नेचर जे आहे ते लेटेस्ट आपल्याला अपलोड करायचं आहे. ओके, फीज पेमेंट 27 ऑगस्ट 2022 पासून तुम्ही ऑनलाईन जे ॲप्लिकेशन फीज काय करताय, फॉर्म फिल करताय तिथून 26 सप्टेंबरपर्यंत करू शकता. बघा, या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ॲप्लाय ऑनलाईनवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून फॉर्म फिल करायचं. तर बघा गाईज, पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे, किती भरती आहे, किती पोस्ट आहेत, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, कोण कोण एलिजिबल असेल, काय एक्झाम पॅटर्न असेल, ह्या पूर्ण गोष्टींचं आपण इथे एक्सप्लेनेशन इथे पाहिलेलं आहे. बघा, सेशन आवडलं असेल सेशनला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग अँड मॅनेजर्स पदाच्या ह्या भरती होत आहेत. तर गाईज, जे एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत ही संधी जी आहे ती दवडू नका. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम प्रिपरेशन. थांबूयात इथेच. थँक्यू सो मच गाईज. जय हिंद, जय महाराष्ट्र. जब जॉब चाहिए सरकारी तो इंडिया करे अड्डा 24/7 पर तैयारी. अड्डा 24/7 इंडिया नंबर ऐप. जब जॉब चाहिए सरकारी तो इंडिया करे अड्डा 24/7 पर तैयारी. अड्डा 24/7 इंडिया नंबर ऐप.